क्लॉज या घटकाविषयी माहिती घेणार आहे। इंग्रजीमध्ये क्लॉजचं काय महत्व आहे, क्लॉज म्हणजे काय, क्लॉज कशासाठी शिकायचे, तर इंग्रजीमध्ये बोलताना आपण सर्वच वाक्य काही सिंपल सेंटेन्स बोलत नसतो, सर्वच वाक्य काही एकाच क्लॉजचे बोलत नसतो। तर काही वाक्य हे संयुक्त वाक्य असतात ज्याला कंपाऊंड म्हणतात, काही वाक्य हे मिश्र असतात ज्याला इंग्रजीमध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतात, आणि काही वाक्य कंपाऊंड कॉम्प्लेक्स संयुक्त मिश्र वाक्य असतात। आणि संयुक्त वाक्य असेल म्हणजेच कंपाऊंड सेंटेन्स असेल, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल किंवा कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल, ही अशा प्रकारची वाक्य असतात की या वाक्यांमध्ये एकापेक्षा अधिक क्लॉजेस आलेले असतात। आणि म्हणून आपल्याला क्लॉज शिकणं आवश्यक आहे। आता नेमकं सुरुवातीला आपल्याला हे पाहायचं आहे की क्लॉज काय असते। तर इथे या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे की अ क्लॉज इज कन्सिस्टेड ऑफ वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट। A clause is consisted of one subject and one predicate। की एक क्लॉज हा एक कर्ता आणि एका प्रेडिकेटचा बनलेला असतो। आता सब्जेक्ट कशाला म्हणतात, सब्जेक्ट कशाला म्हणायचं, तर अबाउट whom or which we speak in the sentence is the subject of the sentence and what we speak about the subject is the predicate of the sentence। ज्याच्याबद्दल किंवा ज्या बाबीविषयी आपण बोलतो तो त्या वाक्याचा सब्जेक्ट असतो, कर्ता असतो, आणि कर्त्याबद्दल किंवा सब्जेक्ट विषयी जे आपण बोलतो त्याला प्रेडिकेट असं म्हटलं जातं। प्रत्येक सिंपल वाक्य हे एकाच क्लॉजचं बनलेलं असतं, सिंपल सेंटेन्स हे एकाच क्लॉजचं बनलेलं असतं आणि तो मेन क्लॉज असतो। मुळात क्लॉजचे दोन प्रकार आहेत, एक मेन क्लॉज आहे आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज असतो। मेन क्लॉज हा अर्थाच्या बाबतीमध्ये स्वयंभू असतो, इट स्टँड्स बाय इट सेल्फ, इट डज नॉट डिपेंड ऑन द अदर क्लॉज और ऑन द सबऑर्डिनेट क्लॉज इन ऑर्डर टू गेट कंप्लीट सेन्स। बट सबऑर्डिनेट क्लॉज डिपेंड्स अपॉन द मेन क्लॉज टू गेट कंप्लीट सेन्स, इट डज नॉट स्टँड बाय इट सेल्फ। सबऑर्डिनेट क्लॉज मात्र अर्थाच्या बाबतीमध्ये मेन क्लॉजवर अवलंबून असतो, तसा मेन क्लॉज काही अर्थपूर्ण मिळविण्याच्या बाबतीमध्ये सबऑर्डिनेट क्लॉजवर अवलंबून नसतो। मेन क्लॉजचे कोणतेही प्रकार नाहीत, मेन क्लॉज हॅज नो सब काइंड्स बट सबऑर्डिनेट क्लॉज हॅज थ्री सब काइंड्स। त्यांची नावं अशी आहेत, सबऑर्डिनेट क्लॉजचे जे प्रकार आहेत, एक आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज, दुसरा आहे नाउन क्लॉज आणि तिसरा जो आहे तो आहे ऍडव्हर्ब क्लॉज। आता हे तिन्ही क्लॉज यांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती पाहून घ्यायची आहे। परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जातो की आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज इन द सेंटेन्स अँड स्टेट इट्स नेम। की सबऑर्डिनेट क्लॉज या वाक्यातला ओळखा आणि त्याचं नाव सांगा। आता हे सबऑर्डिनेटची नावं कोणती आहेत, एक तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे किंवा नाउन क्लॉज आहे किंवा ऍडव्हर्ब क्लॉज आहे। आता या प्रत्येकाची आपण एक एक घटकाची माहिती इथं पाहणार आहे। सर्वात पहिला ऍडजेक्टिव्ह क्लॉज काय आहे, तर ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण होतं। आपणा सर्वांना माहिती आहे की विशेषण आपण कशाला म्हणतो, ऍडजेक्टिव्ह आपण कशाला म्हणतो, तर नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या एका शब्दाला आम्ही ऍडजेक्टिव्ह किंवा विशेषण असं म्हणतो। म्हणजेच ॲन ऍडजेक्टिव्ह इज द वर्ड विच डिस्क्राइब्स नाउन ऑर प्रोनाउन इज कॉल्ड ॲन ऍडजेक्टिव्ह। म्हणजेच असा शब्द की जो नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतात एका शब्दात। मग नाम किंवा सर्वनामाबद्दल जर एका शब्दाच्या ऐवजी जर क्लॉज माहिती देत असेल, क्लॉज जर वर्णन करत असेल नामाचं किंवा सर्वनामाचं, तर अशा क्लॉजला ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हटलं जातं। ऍडजेक्टिव्ह क्लॉजचे तीन प्रकार पडतात, ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाईंग सब्जेक्ट, ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाईंग ऑब्जेक्ट आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाईंग कॉम्प्लिमेंट। म्हणजेच आपल्याला वाक्यात जो येणारा तो क्लॉज आहे, ज्या नामाचं तो वर्णन करणारा क्लॉज आहे सबऑर्डिनेट, हा त्या वाक्यामध्ये सब्जेक्टच्या भूमिकेत आहे का ऑब्जेक्टच्या भूमिकेत आहे का कॉम्प्लिमेंटच्या भूमिकेत आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे।
आता हे सर्वांना माहिती आहे की सब्जेक्ट हॅज द फर्स्ट पोझिशन इन द सेंटेन्स. वाक्यामध्ये कर्त्याची जागा सुरुवातीला असते आणि त्यामुळे जसं द मॅन हु इज स्टँडिंग देअर इज अ मिनिस्टर, तो माणूस जो तिथे उभा आहे हा एक मंत्री आहे. तर या ठिकाणी द मॅन च्या नंतर आलेला हा सबऑर्डिनेट क्लॉज सब्जेक्टच्या भूमिकेत आहे, म्हणून हु इज स्टँडिंग देअर या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाईंग सब्जेक्ट असा होईल. तर ह्याव किंवा हॅज नंतर येणारा घटक हा ऑब्जेक्ट असतो आणि म्हणून ह्याव ह्याड हॅज नंतरचा जो काही क्लॉज असेल तो नामाचं वर्णन करणारा तो क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाईंग ऑब्जेक्ट होईल. उदाहरणार्थ आय हॅव अ बुक विच इज युजफुल. आय हॅव अ बुक विच इज युजफुल म्हणजे माझ्याकडे एक पुस्तक आहे जे उपयोगी आहे. तर विच इज युजफुल हे ऑब्जेक्टच्या डिव्हिजनमध्ये आहे, एरियामध्ये आहे, म्हणजेच ऑब्जेक्ट म्हणून आहे. म्हणून या वाक्यामधला विच इज युजफुल हा जो क्लॉज आहे हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाईंग ऑब्जेक्ट होईल. आलं लक्षात तुमच्या. तर पुढे ऍडजेक्टिव्ह क्लॉज कॉम्प्लिमेंट. तर सरळ एम किंवा इज किंवा वाज किंवा वेअर किंवा आर नंतर येणारं जर नाव असेल आणि त्या नावाचं वर्णन करणारा जर क्लॉज असेल तर तो क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाईंग कॉम्प्लिमेंट असा होतो. उदाहरणार्थ धिस इज अ मॅन किंवा धिस इज अ गर्ल हु इज मॅड. धिस इज अ गर्ल हु इज मॅड म्हणजे या ठिकाणी इज नंतर आलेला हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हा गर्ल या नामाचं वर्णन करणारा क्लॉज आहे आणि म्हणून या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाईंग कॉम्प्लिमेंट असा हा तिसरा प्रकार होईल. तर अशा प्रकारे ऍडजेक्टिव्ह क्लॉज चे हे 3 उदाहरणं आहेत. ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाईंग सब्जेक्ट, ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाईंग ऑब्जेक्ट, ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाईंग कॉम्प्लिमेंट. आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज बद्दल एक विशेष माहिती ही ध्यानात घ्या. ऍडजेक्टिव्ह क्लॉज दुसऱ्या क्लॉजला जोडण्यासाठी जे हु किंवा विच किंवा दॅट किंवा हुज हे जे शब्द आहेत हे शब्द रिलेटिव्ह प्रोनाउन्स असतात, हे कंजंक्शन्स नसतात. म्हणजेच ऍडजेक्टिव्ह क्लॉज इज कनेक्टेड टू द अदर क्लॉज बाय रिलेटिव्ह प्रोनाउन्स ॲज हु, विच, दॅट, हुज या 4 संबंधदर्शक सर्वनामाने ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा दुसऱ्या क्लॉजशी जोडलेला असतो. या ठिकाणी कंजंक्शनचा उपयोग होत नाही. नंतर आहे नाऊन क्लॉज. आता वाक्यामध्ये आपल्याला हे माहिती आहे की नाम कोणत्या कोणत्या विभागामध्ये येते. नाम हे कधी कर्ता म्हणून असते, सब्जेक्ट म्हणून असते, नाम हे ऑब्जेक्ट म्हणून असते, नाम हे कॉम्प्लिमेंट म्हणून बी येते, कधी नाम हे प्रिपोजिशन नंतर नाम असते, तर कधी वाक्यामध्ये आपण नावाला उद्देशून बोललं जातं. तर याच्या आधारे या प्रत्येक घटकामध्ये सब्जेक्ट म्हणून नाऊन क्लॉज क्वालिफाईंग सब्जेक्ट, नाऊन क्लॉज क्वालिफाईंग ऑब्जेक्ट, नाऊन क्लॉज क्वालिफाईंग कॉम्प्लिमेंट, नाऊन क्लॉज आफ्टर प्रिपोजिशन अँड नाऊन क्लॉज इन द व्होकेटिव्ह केस असे याचे 5 प्रकार पडतात. या ठिकाणी जर आपण एकेकाचं जर उदाहरण पाहिलं क्वालिफाईंग सब्जेक्ट जसं दॅट सी इज मॅड इज नॉट ट्रू. दॅट सी इज मॅड इज नॉट ट्रू. हे दॅट सी इज मॅड हा जो क्लॉज आहे हा सब्जेक्टच्या ठिकाणी आहे, म्हणून या वाक्यामध्ये हा नाऊन क्लॉज आहे क्वालिफाईंग सब्जेक्ट. किंवा आणखी उदाहरण जर द्यायचं झालं की दॅट गॉड इज एव्हरीव्हेअर इज ट्रू की देव सगळीकडे आहे, हा क्लॉज सुद्धा सब्जेक्टच्या भूमिकेत आहे, म्हणून नाऊन क्लॉज क्वालिफाईंग सब्जेक्ट असे उदाहरण होते. नाऊन क्लॉज क्वालिफाईंग ऑब्जेक्ट. आता नाऊन क्लॉज क्वालिफाईंग ऑब्जेक्टच्या ठिकाणी कसं येते की ही सेज दॅट आय वॉन्ट अ बुक. तो असं म्हणतो की मला पुस्तक पाहिजे. किंवा ही सेज ही थिंक्स दॅट ही वॉन्ट्स टू गो. त्याला असं वाटतं की त्यानं जायला पाहिजे. तर या ठिकाणी दॅटनं सुरू झालेला क्लॉज आहे. असे इनडायरेक्ट मध्ये जे रचना आपण इफनं जोडलेली असते, दॅटनं जोडलेली असते, हे जे क्लॉज आहेत हे ऑब्जेक्टच्या भूमिकेत असतात आणि ऑब्जेक्ट हे नेहमी नाम असते आणि म्हणून या ठिकाणी नाऊन क्लॉज क्वालिफाईंग ऑब्जेक्ट असं होईल. नंतर नाऊन क्लॉज क्वालिफाईंग कॉम्प्लिमेंट आहे. तर सरळ इज, वाज यासारख्या शब्दानंतरचा जो क्लॉज असतो, जसं दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू से, दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू से
म्हणजे हा व्हॉट आय वॉन्ट टू से इज नंतर आलेला क्लॉज आहे आणि म्हणून हा क्लॉज कॉम्प्लिमेंटच्या भूमिकेमध्ये म्हणजे नाउन क्लॉज क्वालिफाईंग कॉम्प्लिमेंट असा प्रकार होईल. नंतर आफ्टर प्रिपोजिशन नंतरचा नाउन क्लॉज कसा असतो की जसं यू आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट यू डू किंवा डीड. तू जे केलं तू त्याला जबाबदार आहे म्हणजे यू आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट यू डीड. म्हणजेच हे जे फॉर हे प्रिपोजिशन आहे या प्रिपोजिशन नंतर जो क्लॉज आला व्हॉट यू डीड हा जो क्लॉज आहे हा प्रिपोजिशन नंतरचा क्लॉज आहे. तर प्रिपोजिशन नंतरचा येणारा सबऑर्डिनेट क्लॉज हा नेहमीसाठी नाउन क्लॉज असतो. आणि व्होकेटिव्ह केस मधला नाउन क्लॉज कसा की आपण आता साधारणतः वाक्य बोलताना असं बोलत असतो की राम व्हॉट आर यू डुईंग, सीता वेअर आर यू गोईंग. असं राम आणि सीता यांना उद्देशून बोलल्या गेलेलं आहे. तसं मग नाउन क्लॉज मध्ये बी कोणते उदाहरण येतात. हू एव्हर यू आर कम आउट ऑफ द हाऊस. तू जो कोणी असेल घराच्या बाहेर निघ. व्हॉट एव्हर युअर नेम इज प्लीज कम हिअर. तुझं नाव जे काय असेल ते पण इकडे ये. तर व्हॉट एव्हर यू आर हू एव्हर यू आर हे उद्देशून बोलण्यात गेलेला हा क्लॉज आहे क्लॉजच्या रूपामध्ये. आणि म्हणून हा जो नाउन क्लॉज आहे हा व्होकेटिव्ह केस मधला क्लॉज होतो. तर अशा प्रकारे नाउन क्लॉज हे आपल्याला प्रामुख्याने या 5 विभागामध्ये दिसून येते. कर्त्याच्या ठिकाणी नाउन क्लॉज असतो, ऑब्जेक्ट म्हणून सुद्धा नाउन क्लॉज येतो, कॉम्प्लिमेंट म्हणून सुद्धा नाउन क्लॉज येतो, प्रिपोजिशन नंतरचा सबऑर्डिनेट क्लॉज हा नाउन क्लॉज असतो आणि हू एव्हर यू आर किंवा व्हॉट एव्हर युअर नेम इज हे उद्देशून बोलला गेलेला जो क्लॉज आहे हा सुद्धा नाउन क्लॉज असतो. अशा प्रकारे नाउन क्लॉज प्रामुख्याने या 5 विभागामध्ये असतो. नंतर आपण पुढे तिसरा जो प्रकार आहे ऍडव्हर्ब क्लॉज. तर ऍडव्हर्ब क्लॉज आता ऍडव्हर्ब म्हणजे काय तर क्रिया विशेषण होते. एखादी क्रिया का झाली, कुठे झाली, कशी झाली अशा पद्धतीनं जे उत्तरं येतात तर त्यावरून ऍडव्हर्ब क्लॉजचे हे असे उपप्रकार पडलेले आहेत की ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम म्हणजे आता याचे उदाहरण कसं की जसं ऍज न सुरू होतं. ऍज सी कम्स आय एम नॉट ऍट होम. आय वॉज नॉट ऍट होम किंवा आय एम नॉट ऍट होम. किंवा ऍज सून ऍज द टीचर एंटर्ड द क्लास द बॉय स्टूड अप. ऍज सून ऍज द टीचर एंटर्ड द क्लास. शिक्षक वर्गात येतात. हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे. ऍज सून ऍज व्हेन न सुरू झालेला क्लॉज, ऍज सून ऍज न सुरू झालेला क्लॉज, ऍज न सुरू झालेला क्लॉज, नो सुनर न सुरू झालेला क्लॉज हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम असतो. पुढे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस काय असते ठिकाण सांग. एखादी घटना कुठे घडली त्याच्याशी संबंधित असतो हा क्लॉज की आय वॉन्ट टू फॉलो यू. आय वॉन्ट टू फॉलो व्हेअर एव्हर यू गो. तू जिथे जाते तिथे मी तुझा पाठलाग करावासा वाटतो. हा किंवा व्हेअर देअर इज विल देअर इज वे. जिथे इच्छा तिथे मार्ग. व्हेअर देअर इज विल जिथे इच्छा तिथे मार्ग. म्हणजेच मेन क्लॉज मधल्या क्रियापदाला जर व्हेअरनं प्रश्न विचारला आणि येणारं उत्तर सबऑर्डिनेट क्लॉज जर येत असेल तर तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस असतो. यानंतर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. अगदी सोपं आहे. इफ न सुरू झालेला क्लॉज असेल किंवा अनलेस न सुरू झालेला क्लॉज असेल. जसं इफ यू स्टडी यू विल पास. हे इफ यू स्टडी हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. किंवा अनलेस यू स्टडी यू विल नॉट पास हा अनलेस न सुरू झालेला क्लॉज सुद्धा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असतो. तर हे इथं ध्यानात ठेवा. इफ किंवा अनलेस न सुरू झालेला सबऑर्डिनेट क्लॉज हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असतो. तर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज हेतू. हेतू म्हणजे लागून सो दॅट की ही वर्क्स हार्ड सो दॅट ही मे पास. तो खूप मेहनत करतो की जेणेकरून तो पास व्हायला पाहिजे. सो दॅट ही मे पास. किंवा ही वर्क्स हार्ड सो दॅट ही मे अर्न मोर. तो खूप मेहनत करतो कारण त्याला जास्त कमाई करावीशी वाटते. तर हे जे लागून सो दॅटचा सुरू झालेला क्लॉज आहे हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज असतो. किंवा दुसरं लेस्ट आहे यामध्ये महत्वाचं लेस्ट की लेस्टचा अर्थ असा होतो की पुढची गोष्ट झाली नाही पाहिजे म्हणून की समजा स्टे ॲट होम लेस्ट यू शुड कॅच कोरोना. तुला कोरोना होऊ नये यासाठी तू घरात थांबलं पाहिजे. किंवा बी डिलिजंट लेस्ट यू शुड फेल.
कष्टाळू बना जेणेकरून तुम्हाला अपयश येणार नाही, किंवा स्ट्रेंथन आवर आर्मी लेस्ट एनिमी शुड अटॅक अस, आपलं सैन्याचं मजबूतीकरण करा की जेणेकरून शत्रू आपल्यावर हल्ला करणार नाही, आक्रमण करणार नाही. तर लेस्टनं सुरू झालेलं, सोदॅटनं सुरू झालेलं, लागून सोदॅट हा अंतरावरचं नाही, तर सोदॅटनं सुरू झालेले क्लॉज हे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज असतो. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट काय असतो, तर परस्पर विरोध दाखवतो, किंवा जरी मी आंधळी तुला पाहते रे, दो ने सुरू झालेला, अल्दो ने सुरू झालेला क्लॉज, की दो आय एम ब्लाइंड आय कॅन सी यू, तर हा दोन सुरू झालेला क्लॉज हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. जरी त्याने खूप अभ्यास केला तरी नापास झाला, दो ही स्टडीड हार्ड ही फेल्ड, तर अशा पद्धतीनं दो किंवा अल्दोने सुरू झालेला क्लॉज हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असतो. तर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट हे सो हायफन दॅटचं वाक्य किंवा सच हायफन दॅटचं वाक्य, की जसं ही वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट वॉक एनी मोर, तो इतका थकला होता की तो पुढे चालू शकला नाही. हे दॅटनं सुरू झालेला सबऑर्डिनेट क्लॉज हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आहे. किंवा सी डान्स्ड इन सच वे दॅट एव्हरीवन प्रेज्ड हर, तिनं असा काही नृत्य केलं, अशा पद्धतीनं नृत्य केलं की प्रत्येकानं तिची स्तुती केली, म्हणजे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट झाला. अशा पद्धतीनं आता ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री, इथं काळजीपूर्वक ध्यान द्या. डिग्री आपल्याला माहिती आहे 3 प्रकारच्या आहेत. सुपरलेटिव्ह डिग्री आहे, पॉझिटिव्ह डिग्री आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. या 3 डिग्रीपैकी कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री असतो, पण सुपरलेटिव्ह डिग्री मधल्या वाक्यामध्ये कोणताही सबऑर्डिनेट क्लॉज नसतो. तो कारण ते वाक्य एकाच क्लॉजचं असते, आणि जे वाक्य एकाच क्लॉजचं असते तो मेन क्लॉजच असतो. त्यामुळं सबऑर्डिनेट क्लॉज फक्त पॉझिटिव्ह डिग्री, आणि ज्यामध्ये ऍजनं सुरू झालेला क्लॉज, आणि कंपॅरेटिव्ह मध्ये ते द्यान नंतरचा क्लॉज, हे जे वाक्य आहे की ऍज नंतरचं सुरू, द्यान सुरू झालेलं, हे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री सांगायचं. सुपरलेटिव्ह मध्ये कोणताही ऍडव्हर्ब क्लॉज नाही, कारण सुपरलेटिव्हचं वाक्य हे मेन क्लॉज मधलं असते. नंतर आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन म्हणजे कारण या अर्थानं सुरू झालेला क्लॉज, ज्यासाठी ऍज शब्द वापरला जाऊ शकतो, सिन्स शब्द वापरला जाऊ शकतो, बिकॉज शब्द वापरला जाऊ शकतो. की जसं ही वर्क्स हार्ड किंवा ही स्टडीज हार्ड बिकॉज ही वॉन्ट टू पास, कारण त्याला पास व्हायचं आहे, व्हावंसं वाटते, हे बिकॉजनं सुरू झालेलं. किंवा सिन्स सी वॉज इल सी कुड नॉट अटेंड द क्लास येस्टरडे, ती आजारी असल्याने काल हजर नाही राहू शकली, असं सिन्सनं सुरू झालेलं. किंवा फॉरने सुरू झालेला क्लॉज असेल, ऍजनं सुरू झालेला क्लॉज असेल, हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन राहील. आणि त्यानंतर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. मॅनर म्हणजे एक ऍज दो किंवा ऍज इफ याने सुरू झालेला क्लॉज. तो असा बोलला जसा काही गावचा सरपंच होता, कसा बोलला, मॅनर पद्धत. ही स्पोक ऍज इफ ही हॅड बीन द सरपंच ऑफ द विलेज, तर ऍज इफ ही हॅड बीन द सरपंच ऑफ द विलेज हे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. किंवा ती अशी नाचली जशी काही माधुरी दीक्षित नाचली, सी डान्स्ड ऍज इफ सी हॅड बीन माधुरी दीक्षित, तो असा बोलला जसा काही मा नवरा होता. म्हणजे ही स्पोक ऍज इफ ही हॅड बीन माय हजबंड. तर अशा प्रकारे ऍज इफनं किंवा ऍज दोनं सुरू झालेले जे सबऑर्डिनेट क्लॉज असतात त्यांना ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर म्हणतात. हा आपण थोडक्यात ब्रीफली सांगण्याचा, हा संक्षिप्त रूपामध्ये थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल थँक्यू फॉर बिअरिंग माय हिअरिंग. धन्यवाद.